गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झाली, उठलो, सूर्यानं दर्शन दिलेलं होतं. चला उठावं म्हणलं, आता कामाला लागावंच लागतं आपल्या सकाळ सकाळ, कारण की आपल्या मागं काम भरपूर असते. आलो बाहेर शेडमध्ये आलो, बघितलं तर काय शेरडासांच्या दावणी पूर्णपणे रिकाम्या झालेल्या होत्या. त्या दावणी स्वच्छ पहिल्यांदा करून घ्यावीच लागते, त्या कारण की आपल्याला सकाळ सकाळ शेरडासांनीला वैरण टाकावं लागते. दावण खाली करायला लागलो तर एक बकरं काय बघलेला निघाना, जाऊ दे म्हणलं, राहू दे त्याच्या खाली. आणि दावण स्वच्छ केली आणि बुसकट आणायला आलो. हे बुसकट म्हणजे हरभऱ्याचं बुसकट आहे मित्रांनो, एक नंबर खाते ती शेरड. आपण हे आधीच गोळा करून ठेवलेला आहे, आपल्याला उन्हाळा पावसाळा कमी पडू नये म्हणून. हे वैरण एक नंबर न खाते ती. हे भरलं कॅरेट आणि घेऊन गेलो शेडमध्ये येऊन बघितलं तर पंखा चालू होता. पंखा बंद केला आणि आता काय करायचं म्हणलं तर शेडनं पुढे बघावं म्हणलं, वैरण खाते ती का. बुसकट टाकलेलं आपण होतं ती खायला लागलेली होती. आता चला म्हणलं, आपल्याला झाडवट करावं लागते, आज तर कोण शेडवर नाही. त्यासाठी मित्रांनो घेतली शेणाची पाटी आणि चालू केलं. आता काय इलाज नाही, भरायला चालू केलं शेण आणि घेतली पाटी. शेण भरत असताना मित्रांनो, झालवट तर आपल्याला सकाळ सकाळ रोज करावंच लागते, कारण की त्याशिवाय स्वच्छता दिसणार नाही आणि मसरांना आणि शाळड्यासांना माश्या घोंगणार नाहीत, घोंगायच्या कमी होते त्यासाठी आपल्याला चकाचक शेड ठेवावंच लागणार आहे. रोगराई आपल्या शेडवर येऊ नये आणि स्वच्छता राहावी म्हणून आपल्याला हे करावंच लागणार आहे. नंतर म्हणलं वैरण आणायला जाऊ. चालवट झाल्यानंतर वैरण काढायला आलो. वैरण काढली, पटा वैरण काढत होतोच. तेवढ्यात म्हणलं, आयला एवढी वैरण तर काय कमी पडेलच, कारण की आपल्याकडं 35 शेळ्या आणि एक 4 ते 5 जनावर आहे ती. त्यासाठी वैरण भरपूर लागणार आहे. पका वैरण काढली. हे तर आपलं रोजचं आहे शेड्यूल, कारण की रोजच वैरण तर काढायला यावंच लागते, झालवट करावी लागते मित्रांनो. त्यासाठी पटापटा वैरण काढून चालू केली. तवर तिकडे जनावरं ओरडतच होती, त्यांना थोडं थांबा म्हणलं, मी वैरण घेऊन यायच लागलो, तुम्हाला काय टेन्शन घेऊ नका. वैरण काढली पटा बघितलं तर पेंडकं झालेलं नाही, अजून काढावं म्हणलं. वैरण काढली, चालू केली पटापट. झाली मित्रांनो आणि थेट घेऊन आपण नीट आता वैरण तर खायला लागली ती जनावरं. बघितलं सगळ्यांपुढे वैरण भरपूर पडलेले. आता जाऊ आंघोळ करून